मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे म्हणून तर घेऊन बाहेर पडलो. संतोषच्या बाबतीतही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. हे सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी हे उत्तर उशिरा देत गेलं. उद्या सभागृह संपणार. मुद्दामून धनंजय मुंडे साहेब दिसलेच नाहीत सभागृहात. का दिसले नाहीत? तरी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती की तुम्ही सभागृहात येऊ नका, म्हणजे लोक चिडणार नाहीत सभागृहात. तुम्ही बाहेरच राहा. 3 महिन्यानंतर हे प्रकरण शांत झालेले असेल, मग तुम्ही नंतर त्या बजेटरी सेशनला या. अर्थसंकल्पाची जी आपले सेशन असेल तेव्हा तुम्ही या. आता तुम्ही येऊ नका. नागपुरात थंडीचं अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन, त्यात गरमी तयार होईल म्हणून तर लांब ठेवलं. यांच्या मतदार दिसत नाही वगैरे त्याच्याशी काय करायचं आपल्याला सत्याला न्याय हवा होता. मी एवढंच सांगू शकतो की सत्य परेशान होऊ शकतं आहे, पराजित नाही. संतोषचा बळी असा वाया जाणार नाही. तो पूर्ण बीडचा इतिहास उघड्याकडून जाईल. माझ्याकडे आत्तापर्यंत 50हून अधिक लोकांचे फोन आहेत, SMS आहेत, व्हॉट्सअप आहेत. आमच्यावर असा अन्याय झाला, आमच्यावर असा अन्याय झाला, माझ्या भावाला असा मर्डर झाला, माझ्या भावाचं असं झालं, असं अपहरण झालं, माझ्या बहिणीवरती असा अतिरेक झाला. लोक तर लोकांना वाचा फुटणार आहे. म्हणजे हे काय इटली नाही ना की गॉडफादरमध्ये दाखवलं तसं डॉन विटो कॉर्लिओनचं साम्राज्य आहे आणि सगळंच चालतंय. तसं नाही होत. हे साम्राज्य आम्ही उद्ध्वस्त करू म्हणजे करूच. असं गुन्हेगारीचं साम्राज्य उद्ध्वस्त करणं हा आमचा देखील जबाबदारी. आमची ही महाराष्ट्राच्या जनतेने टाकलेली जबाबदारी असते आणि ती आम्ही पार पाडू.